ठरलं तर मग मालिकेच्या 31 जुलैच्या भागामध्ये इकडे सर्वच जण असतात. प्रियाच्या बोलण्यावरती चैतन्य म्हणतो की तसे सायली वहिनींचंच प्रतिमा आत्या ऐकतायत. आपल्या बाकीच्यांसाठी ते थोडेसं बुजतायत. तेव्हा आता सायली ही पूर्णाजीला वचन देत म्हणते की तुम्ही काहीच काळजी करू नका. मी प्रतिमा त्याला काहीही कमी नाही पडू देणार पूर्णाची. तेव्हा आता पूर्णाची कौतुकाने सायलीकडे पाहतात. तर त्यानंतर त्या उठतात आणि सायलीजवळ जाऊन सायलीला आपल्या मिठीत घेतात आणि तिला म्हणतात की बाळा, अगं माझ्या कातड्याचे जोडे जरी तुझ्या पायात घातले ना तरीसुद्धा तुझे उपकार मला फिटायचे नाहीत. सर्वच जण आता कौतुकाने सायली आणि पूर्णाजीला पाहत राहतात. प्रियाचा मात्र तिथे तिळपापड हे होतच असतो. तर त्यानंतर पूर्णाजी सायलीला म्हणतात की अगं बाळा, हे सगळं मी खूप कौतुकाने बोलते आहे. खरं तर या घरात तू सुख परत आणावंस म्हणूनच देवाने तुला या घरात पाठवलं असेल. सायलीचे डोळे आता पाणावलेले असतात. तिच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू दाटून आलेले असतात. तेव्हा आता सायली पटकन परत एकदा पूर्णाजीला घट्ट मिठी मारते. अर्जुन आता कौतुकाने सायली आणि पूर्णाजीला पाहतो आणि त्यानंतर तो कल्पनाकडेही पाहतो. तर कल्पना आणि अर्जुन सायली आणि पूर्णाजीचं ते नातं जे एक घट्ट धाग्यासारखं झालेलं असतं ते पाहून मात्र खूप खुश असतात. परंतु इकडे कारस्थानी प्रियाच्या मनामध्ये मात्र सतत विचार चालू असतात. ती म्हणते की माझं अख्खं आयुष्य कोसळून पडतं आहे. ती फोटोतली बाई जिवंत होऊन आलीच कशी? आणि हा नागोबा सुद्धा आता खांब्यासारखा हातावर हात देऊन बसला आहे, काहीच करत नाहीये. तर त्यानंतर पूर्णाजीला सायली चेअरवरती बसवते आणि पूर्णाजी सायलीकडे खूप कौतुकाने पाहत असतात. तर कल्पना सुद्धा आता सायलीला आपल्या मिठीत घेते. कारण आता पूर्णाजीने अखेर सायलीला स्वीकारले आहे आणि कल्पनावरती जसं त्या प्रेम करत होतात अगदी तसंच प्रेम करत आहेत. त्यामुळे कल्पना खूप खुश असते. इतक्यात आता विमल म्हणते की सायलीताई, तुम्ही सगळेजण बसा, मी सर्वांसाठी स्वयंपाक करते. तेव्हा आता सायली सांगते की थांबा विमलताई, आपण सर्वांसाठी पिठलं भाकरी करूयात. यावेळी सुद्धा आता प्रिया तिथे सायलीला टोमणे मारायला लागते. ती म्हणते की शी, अगं माझी आई इतक्या वर्षांनी परत आली आहे, तिच्यासाठी काहीतरी गोडाधोडाचे करायचे सोडून तू पिठलं भाकरी काय करतेस? सगळेच जण आता प्रियाला परत एकदा तोंडावर पाडतात. तर सुमन आता सगळ्यांसमोर प्रियाला सांगते की अगं तन्वी, तू असं नकोस बोलू, कारण प्रतिमा वहिनीला पिठलं भाकरीच खूप आवडते. प्रिया चांगलीच तोंडावरती आपटलेली असते. तर सायली तिथे आता लॉजिक सांगते. ती म्हणते की अगं प्रिया, गौरी गणपतीमध्ये नाही का गौराई माहेरला परत आल्यानंतर तिला जसं पिठलं भाकरीचं नैवेद्य दाखवला जातो अगदी त्याचप्रमाणे आहे हे. आणि ही माहेरवासीन तर इतक्या वर्षांनी परत आपल्या आईच्या खुशीत आले आहे, मग तिच्या आवडीचा पदार्थ करायला नको का? सायलीचं म्हणणं सगळ्यांनाच पटलेलं असतं. तिचं खूप कौतुकही असतं. परंतु ते कौतुक ऐकून इकडे प्रियाचा मात्र जळफळाट होत असतो. इकडे आता नागराज खूप चिडलेला असतो, कारण त्याला महिपतीचा जास्त राग आलेला असतो. तर आता तो विचार करतो की बस करा तुमचा हा फॅमिली ड्रामा. आधी काढतो त्या महिपतला आणि या सगळ्याचा जाब विचारतो. तर त्यानंतर नागराज रविराजांना सांगतो की मी घरी निघतो आता. काय आहे त्या पोलिसाचं त्या चोरी प्रकरणाचं जे अपडेट आहे ते घ्यायचं आहे ना. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की चोरी? कसली चोरी? सगळ्यांनाच आता मोठा धक्का बसलेला असतो. तर रविराज सांगतात की काय आहे ना, माझ्या कपाटातून प्रतिमाचे दागिने आणि काही पैसे चोरीला गेले होते. त्यावेळी आता चैतन्य विचारतो की मग पोलीस काय म्हणाले? तेव्हा आता रविराज सांगतात की जाऊ दे ना चैतन्य, तो विषय वेगळा आहे. त्याचं आपण काय करायचं ते नंतर बघूया. बरं नागराज, तू जा घरी. आणि सुमन, आता प्रतिमाची विश्रांती झाली ना की मी प्रतिमेला घेऊन घरीच येणार आहे. त्यामुळे तिच्या स्वागताची तू जय्यत तयारी कर. पुन्हाची तिथे आता रविराजांना सांगते की नाही यार रविराज, इतक्या वर्षांनी माझी लेक माझ्याकडे परत आली आहे आणि तुम्ही लगेचच तिला घेऊन चालला आहात. तेव्हा आता रविराज सांगतात की परंतु जायला तर हवं आहे ना पूर्णाची. त्यावरती आता पुन्हाही सांगते की नाही यार रविराज, मी माझ्या लेकीला आता माझ्यापासून दूर नाही करणार आहे. 22 वर्षापूर्वीची ती रात्र आठवा. त्यावेळीसुद्धा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की इतक्या रात्री जाऊ नका. तेव्हा आता रविराजांना सुद्धा ती रात्र आठवायला लागते की प्रतिमेने अखेर आता शेवटचा पूर्णाईचा निरोप घेतलेला असतो आणि पूर्णाईच्या मनात आता थोडीशी धाकधूक असतेच. आता काही तासांपर्यंत आपण ते भोग भोगत होतो, परंतु आता नाही यार रविराज. तेव्हा आता कल्पना रविराजांना समजावते. ती म्हणते की भाऊजी, पूर्णाई म्हणतात ते बरोबर आहे. मला असं वाटतं की तुम्ही जाऊ नये प्रतिमाला घेऊन आत्ता तरी. मी एक काम करते, तुमच्यासाठी खोली तयार करून ठेवते, तुम्ही इथेच राहा ना. तेव्हा आता प्रिया लगेचच खूप खुश होते, कारण तिला अर्जुनसोबत राहायला मिळणार असतं ना. तेव्हा आता प्रिया रविराजांना सांगते की बाबा प्लीज राहूयात ना.
तर रविराज आता ठीक आहे म्हणून तयार होतात. तर नागराज सांगतो की दादा आम्हाला जावं लागेल, सुमनला राहू देते आणि तो एकटा जातो. जात असताना तो प्रियाला इशारा देऊन जातो की काळजी घे, नीट राहा म्हणून. नागराज आता सुभेदारांच्या घरून निघालेला असतो आणि तो डायरेक्ट जाऊन आता महिपतीच्या घरी जातो आणि महिपतीचा गळा पकडतो, त्याची कॉलर पकडतो आणि नागराज पेटून उठलेला असतो रागाने. तर तो आता त्याला जाब विचारत असतो. तो म्हणतो की महिपतला सांगायला लागतो की महिपत धोकेबाज, दगाबाज, खोटारडा, माझ्याशी पंगा घेतला आहेस तू. अरे मीच या धंद्यात तुला उभा केला आणि आता तू तू माझ्यासोबत फसवेगिरी केलीस, विश्वासघात केलास. तेव्हा आता साक्षी नागराजला विचारते की नागराज काका सोडा नांची कॉलर, काय झालं आहे नक्की. तर महिपत सुद्धा तेच विचारत असतो. त्यावेळी आता नागराज म्हणतो की काय झालंय म्हणून तू वर तोंड करून मलाच विचारतोय तू. तर साक्षी आता खूप चिडलेली असते आणि महिपत आता नागराजला म्हणतो की असा काय खोटारडेपणा केला आहे मी, नागराज सेठ सांगा तर. त्यावेळी आता साक्षी ही नागराजांनी महिपतला सांगते की हे बघा, दोघेजण असे भांडू नका, एक काम करा, तुम्ही खालती बसा आणि मग बोला एकमेकांशी. तेव्हा आता नागराज साक्षीला सांगायला लागतो की हा तुझा बाप, ह्याला 20-22 वर्षापूर्वी मी एक काम दिलं होतं. मी माझे दादा वहिनी आणि त्यांच्या पोरीला मारण्याची या महिपतला सुपारी दिली होती, परंतु काय केलं याने, माझा दादा जिवंत आहे, त्याची मुलगी जिवंत आहे आणि आता प्रतिमा वहिनी सुद्धा जिवंत आहे. तर नागराजच्या बोलण्यावरती आता महिपतचा विश्वासच बसत नसतो. मोठ्या तोऱ्याने महिपत आता नागराजला सांगतो की काही तोंडाला येईल ते बोलू नका नागराज सेठ, या हातांनी मी स्वतः त्या प्रतिमाला जाळून मारला आहे कायमचं. त्यावेळी आता नागराज चिडलेला असतो. तो महिपतला म्हणतो मेली नाही आहे ती, प्रतिमा वहिनी जिवंत आहे आणि आता या क्षणी सुभेदारांच्या घरात आहे. तेव्हा आता महिपत आणि साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो. महिपतसाठी हा सगळ्यात मोठा धक्का तरी असतोच, परंतु त्याचा या बोलण्यावरती विश्वासही बसत नसतो. तेव्हा आता नागराज सांगतो की जिवंत आहे प्रतिमा, त्या सायलीला ती अलिबागमध्ये भेटली आणि ती स्वतः तिला घरी घेऊन आली आहे. तर घाबरलेली साक्षी तिथे आता नागराजला विचारते की म्हणजे एक मिनिट, तुम्हाला असं म्हणायचं आहे का प्रतिमाच्या खऱ्या मुलीने तिला घरी आणलं आहे. त्यावरती आता नागराज म्हणतो की हो, प्रतिमा जिवंत आहे आणि आपलं नशीब इतकं चांगलं आहे की त्या दोघींना अजून तरी काहीच आठवत नाहीये. मेलोय आपण महिपत, आता ठार मेलो आहे, असं म्हणून आता नागराजचे चांगलेच घाबरगुंडी उडालेली असते आणि त्याचबरोबर साक्षी महिपतचे सुद्धा. नियतीने अखेर आता सायली, प्रतिमा आणि रविराज या त्रिकोणी कुटुंबाला न्याय दिलेला असतो आणि इकडे आता महिपत नागराज ज्यांनी आता त्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यांच्या बर्बादीला सुरुवात झालेली असते. नागराज आता महिपतला जाब विचारत असतो. तो परत एकदा त्याची कॉलर पकडतो आणि विचारायला लागतो की आता सांग काय करणार आहोत आपण. अरे तुझ्याच्यानं एक काम सुद्धा धड करता आलं नाही, मोठ्या नुसतं पाता मारतोस तू, काही कामाचा नाही आहेस तू, असं म्हणून आता ते जाब विचारत असतो. तेव्हा आता साक्षी चिडते आणि परत एकदा नागराजला महिपतची कॉलर सोडायला सांगते आणि ती म्हणते की नागराज काका, हे असं वागून हे प्रॉब्लेम सुटणार नाही आहेत, प्लीज तुम्ही शांत व्हा. तर त्यानंतर महिपत हा नागराजला समजवायला लागतो. तो म्हणतो की नागराज सेठ, असा कोणताच प्रॉब्लेम नाही आहे की आपण तिघे मिळून सोडवू शकत नाही आहे, परंतु त्यासाठी एक काम करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला डोक्यावरती बर्फ ठेवावं लागेल आणि डोकं थंड ठेवावं लागेल. तुम्ही डोकं थंड ठेवा, काय करायचं ते आपण बघूयात. इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता सायलीने जेवणाची सगळी तयारी केलेली असते. तेव्हा आता ती कल्पनाला सांगते की मी सर्वांना जेवण्यासाठी बोलावून घेते. तर त्यानंतर ती इकडे येते आणि सगळ्यांना सांगते की चला, जेवण झालं आहे, स्वयंपाक तयार आहे, सगळेजण जेवायला बसा. त्यावरती आता पूर्णाची सायलीला विचारतात की अगं मग प्रतिमा कुठे बसणार आहे. तेव्हा आता सायली सांगते की आपण त्यांना बाहेरच घेऊन येऊया, मी बोलावते. त्यावरती आता प्रिया कधी नव्हे तेच अगदी आता बरोबर बोललेली असते. ती म्हणते की मला काय वाटतं की आपण आईला असं बाहेर नको बोलवायला जेवायला, आजचा दिवस तिला तिच्या खोलीतच जेवू देत, कारण ती खूप घाबरेल ना बाहेर आल्यानंतर. तेव्हा आता अस्मिता लगेचच प्रियाची कड घेते आणि ती म्हणते की हो, तन्वी म्हणते ते बरोबर आहे आणि आपल्याला बाहेर आल्यानंतर परत एकदा प्रतिमा त्या बिथरली तर तिच्या रूममध्येच तिला जेवू देत. त्या दोघींचंही म्हणणं आता सगळ्यांनाच पटलेलं असतं. रविराज आता तिथे सायलीला म्हणतात की जर तू इथे आहेस ना, तेव्हा आता मला माझ्या प्रतिमेची काहीच काळजी नाही आहे.
कल्पना आता सायलीला म्हणते की ठीक आहे सायली, तू प्रतिमासाठी ताट घेऊन जा जेवणाचं. तेव्हा आता सायली कल्पनाच्या हातून जेवणाचं ताट घेते आणि निघालेलीच असते प्रतिमाकडे. इतक्यात आता प्रिया थांबवते. प्रिया परत मूर्खपणा करायला निघालेली असते. तर त्यानंतर ती म्हणते की सायली, अगं तू का जेवून घेऊन जाते माझ्या आईसाठी? आज मी स्वतःच्या हाताने माझ्या आईला भरवेन ना. तेव्हा आता सायली सांगते की ठीक आहे प्रिया, आज प्रतिमा त्यांच्या लेकीच्या हातून जेवतील. तेव्हा आता नालायक प्रिया सायलीच्या हातून ताट हिसकावून घेते. सायली तिला सांगतेही की अगं सावकाश, परंतु ती काहीच ऐकत नाही. तर त्यानंतर तिकडे सुभेदार परिवार सगळेच जण आता जेवायला बसतात. इकडे मात्र आता साक्षी, महिपत आणि नागराजची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. नागराज आता तिथे महिपतला सांगत असतो की अरे तोंड उचकटून बोल ना काहीतरी, काय करणार आहोत आपण त्या प्रतिमा वहिनीचं? अरे ती डोक्यावर बसेल आता आपल्या. तेव्हा आता साक्षी या दोघांच्या भांडणाला पूर्ण वैतागून गेलेली असते. तर तिथे आता महिपत सांगतो की नागराज सेठ, 2 घोट पोटात जाऊ द्या, मग सुचेल काहीतरी. त्यावरती नागराज चिडलेला असतो आणि तो महिपतला सांगतो की 2 घोट? अरे अख्ख्या 2 बाटल्या आता नरड्यात ओतलेत ना, आता मग बोल ना, उचकट ना तोंड. इतक्यात आता नागराजला इन्स्पेक्टरचा फोन आलेला असतो. तेव्हा आता तो विचार करतो की इन्स्पेक्टरचा फोन मला कसा काय येऊ शकतो? चोरी मीच केली आहे घरात हे त्यांना कळलं तर नाही आहे ना. तर त्यानंतर फोन रिसिव्ह केल्यानंतर आता इन्स्पेक्टरला सांगतो की हो, म्हणजे दादा बिझी आहे, त्यामुळे त्याने फोन उचलला नसेल. तर तिथे आता नागराज इन्स्पेक्टरला सांगतो की आता पुढे तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, कारण ते दागिने आणि पैसे जे होते ना ते आमच्या घरातच सापडले. तेव्हा आता महिपत आणि साक्षी त्याच्याकडे संशयाने बघायला लागतात, कारण आता त्यांना वाटायला लागतं की आपल्या घरातले चोरी केलेले पैसे आणि दागिने नक्की नागराजने तर चोरलेले नसतील ना. तेव्हा आता नागराज सांगतो की इन्स्पेक्टर, आता तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. काय झालं होतं की चुकून दुसरीकडे दागिने आणि पैसे ठेवले गेले होते आणि आम्हाला वाटलं की घरात चोरी झाली आहे. तर इकडे तोपर्यंत आता प्रिया प्रतिमाच्या रूममध्ये प्रतिमाकडे आलेली असते आणि ती म्हणते की आई, अगं हे बघ, मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आले आहे. बघ ना, मी तुझ्यासाठी पिठलं भाकरी स्वतःच्या हाताने बनवून आणलं आहे. हे सगळं तर सायलीने केलेलं असतं, परंतु प्रियाला फक्त मिरवायचं असतं. तेव्हा आता प्रिया सांगते की अगं आई, ते नाही का ते गौरी, गणपतीच्या वेळी गौरी माहेर वाशीन म्हणून येते तेव्हा तिला पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो, त्यामुळे मी तुझ्यासाठी हा मेन्यू ठरवला आहे. अगं खा ना माझ्या हातून एक घास तरी. असं म्हणून आता ती जबरदस्ती प्रतिमाला भरवायला लागते. प्रतिमा खूप भितरून गेलेली असते आणि घाबरून इकडे तिकडे पळायलाच लागते. तेव्हा आता मूर्ख प्रिया विचार करते की मी स्वतः आता हिच्यासाठी एवढं जेवण घेऊन आले आहे आणि ही मला ॲटिट्यूड कसला दाखवते? चांगली मेली होती ना, मग जिवंत की होऊन कशाला परत आली आहे ही बाई? तर त्यानंतर प्रिया मुद्दाम आता प्रतिमाला जबरदस्ती घास भरवायला लागलेली असते आणि तिला म्हणते की खा ना, अगं खा ना, अशी का करतेस, खा. इतक्यात आता तिथे सायली येते आणि सायली प्रियाचा हात पकडते आणि तिला मागेही ढकलते. तेव्हा आता प्रियाला ती म्हणते की अगं प्रिया, काय करतेस तू हे? अगं एखाद्या लहान मुलाला जसं भरवावं लागतं ना तसं भरवावं लागेल प्रतिमा त्याला. कळत नाही आहे का तुला साधी गोष्ट? काही गोष्टी जबरदस्ती करून नाही चालत प्रिया. तर त्यानंतर प्रतिमा आता खूप घाबरलेली असते आणि प्रियाकडे पाहते. तेव्हा आता सायली त्यांना सांगते की प्रतिमा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना इथे. आणि एक काम करा, तुम्ही तुमच्या माणसांसोबत बाहेर जेवायला चला. तुमच्या माणसांसोबत तुम्ही जेवलात ना तर 4 घास जास्त जातील पोटात आणि तुमची भीती मरेल. इथे रूममध्ये राहिला तर खूप जास्त एकट्या विचारात पडाल आणि भीतीही मनातून जाणार नाही. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, चला ना बाहेर. सायली आता रिक्वेस्ट करत असते, विनंती करत असते. खूप छान असं प्रतिमाशी बोलत असते आणि प्रतिमा ही सायलीचं सगळं ऐकत असते. ते पाहून प्रिया मात्र खूप चिडून गेलेली असते. प्रियाने बाहेर आता सर्वांसमोर माज दाखवून सायलीच्या हातून जसं ताट हिसकावून घेतलेलं असतं ना जेवणाचं, अगदी सायली तशीच प्रियाला चांगलीच अद्दल घडवते आणि तिच्या हातून ताट हिसकावून घेते आणि त्यानंतर प्रतिमाला घेऊन ती बाहेर जाते. तर तिकडे आता सगळेच जण जेवायला बसलेले असतात. तेव्हा सायली प्रतिमाला घेऊन आलेली असते आणि ती सांगते की पुन्हाची प्रतिमा आज आपल्यासोबत जेवणार आहेत. प्रतिमा आता सगळ्यात मिसळते. हे पाहून रविराज आणि पूर्णाजी मात्र खूप खुश असतात. तर त्यानंतर रविराज आता स्वतः उठतात आणि प्रतिमाला जेवायला बसवतात. तर सगळेच जण आता प्रतिमाकडे पाहत राहतात, परंतु प्रतिमा आता जेवणाचं ताट जरी वाढलेलं असतं तरीसुद्धा ती जेवायला तयारच नसते. तर अर्जुन आता सायलीला इशारा करतो. तेव्हा आता सायली म्हणते, काय झालं प्रतिमा, तुम्ही जेवत का नाही आहात? प्लीज जेवा ना. तेव्हा आता प्रतिमा मान हलवून नकार देते. तर सायली आता विचार करते आणि त्यानंतर सायली एक घास घेते आणि लहान बाळासारखं ती प्रतिमेला भरवायला लागते. ते पाहून सर्वच जण आता कौतुकाने आई आणि मुलीचं एकमेकींवरचं प्रेम पाहत असतात, एकमेकींचा विश्वास पाहत असतात.
जरी आता सायली त्यांची खरी मुलगी आहे हे जरी माहिती नसतं तरीसुद्धा आता सायली खूप छान प्रतिमाला ट्रीट करत असते. तिची तितकीच मनापासून काळजीही घेत असते आणि प्रत्येक वेळोवेळी आता प्रियाचा चांगल्याच तिथे पोपट होत असतो. तर हा भाग आता इथेच संपला. पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रतिमा खूप घाबरलेली असते आणि ती झोपतही नसते. तेव्हा सायली स्वतःहून आता प्रतिमाला आपल्या मांडीवरती झोपवते आणि तिच्यासाठी अंगाई भी म्हणत असते. ते सगळेच जण घरातले कौतुकाने पाहत असतात. तर पुन्हाजी आणि रविराज यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू दाटून आलेले असतात. तर तिथे आता सायली प्रतिमेला अखेर अंगाई गाऊन झोपवतेही. तेव्हा पुन्हाजी तिकडे आता सर्वांना इशारा करून गुपचूपपणे बाहेर जाण्यासाठी सांगते. तर इकडे आता सायलीच्या डोळ्यातूनही अश्रू येत असतात. 20-22 वर्षानंतर आता मायलेकीची हृदयस्पर्शी भेट होऊन आता लहानपणी प्रतिमाने जे जे सायलीसाठी म्हणजे तन्वीसाठी केलेलं असतं ते प्रत्येक गोष्ट आता तन्वी तिची लेक तिच्यासाठी करायला लागलेली असते. आणि ते अलौकिक दृश्य पाहून सगळेच जण आता आनंदाने भारावून गेलेले असतात. नियती इथेच आता खूप मोठा संकेत देण्याचा प्रयत्न करत असते. परंतु हा संकेत आता लक्षात येणार का? प्रतिमाची मुलगी खरंच सायली आहे हे सत्य कसं पुढे बाहेर येणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू